ह्या मधुराताई. नमस्कार. नमस्ते गुरुजी. या ना तुम्ही, बसा प्लीज. अश्विनी, पाणी आण गुरुजींसाठी. हो. पाण्याला मी स्पर्शही करणार नाही. माफ कर माऊली. तुझ्या या घरात दिसते मला अभद्र अशी एक सावली. काय? अहो काय बोलताय हे गुरुजी? देवा शपथ खरं सांगेन, खोटं बोलणार नाही. 2-4 रुपयांसाठी इमान माझं विकणार नाही. हो गुरुजी, जे काही आहे ते मला खरं खरं आणि स्पष्ट सांगा. स्पष्टच सांगतोय माऊली. तुझा मुलगा गुणी, त्याच्या अंगी कला, तरीही एक भीती सतावत राहते तुला. घर हेच तुझ्यासाठी सर्वस्व. घरासाठी कष्ट केले अमाप, पण प्रत्येक क्षणी नडतो एका बाईने दिलेला शाप. ए मधुरा, तुझे माझ्यावर केलंस ना, तुझं तेच तुझ्या बरोबर तर होणार आहे. तू माझा छळ केलास, माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलंस. तुलाही तुझ्यासारखीच सून मिळो. खरं खरं बोलताय तुम्ही गुरुजी. अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. सगळं सांगायचं असेल तर थोडं गुप्तपणे सांगावं लागेल. बाहेरची लोक इथे नसलेली बरी. हा, बरोबर आहे हो गुरुजी. गुपित सांगायचं असेल तर बाहेरचं कोणीच नको. पण इथे बाहेरचं कोणी नाही. सांगा तुम्ही गुपित. ओके. बाहेरचे बर, आम्ही थांबतो बाहेर. हा, चला शू. गुरुजी, तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. आई, हा गुरुजी जरा जास्तच आगाऊ दिसतो. अगं, आपलं काम करतोय ना म्हणून मी गप्प आहे. आणि जर नीट काम केलं नाही ना तर एक कौडी देणार नाही त्याला. प्रीतमच्या नशिबाचं घोडं मध्येच कुठेतरी अडलंय. एका मुलीच्या प्रवेशाने गणित थोडं बिघडलंय. हो 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 हो, आहे अशी एक मुलगी, त्याची बायको अंजली. अंजली, तीच त्याच्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा आहे माऊली. त्या दोघांची पत्रिका दाखवाल का? त्यावरून मला नेमका अंदाज येऊ शकेल. म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर. हा, अहो असं का बोलताय गुरुजी? तुमच्यावर विश्वास आहे. मी आलेच, पत्रिका घेऊन येते. मिसेस काव्या, माझ्या मुलाची आणि सुनेची पत्रिका. आधी पोथीला अर्पण करतो. भयंकर, अभद्र, अशुभाची चाहूल. काय काय भयंकर आहे, काय अभद्र आहे? अहो, तुम्ही कसं काय लग्न लावून दिलं त्यांचं? 36 तर सोडा, 3 गुण सुद्धा जुळत नाहीयेत त्यांचे. अरे देवा, अहो पण
आधी आम्ही ज्या गुरुजींना पत्रिका दाखवली होती त्यांनी तर सगळं ठीक आहे म्हणून सांगितलं होतं. म्हणून तर हे लग्न अहो थोडी ढास लागली होती, म्हणलं पाणी पिऊन यावं. अगं बाई, काय झालं गुरुजी? अगदी चिंतेत दिसताय तुम्ही. अहो सुनंदाताई, तुमच्या पुतणीची पत्रिका अजिबात जुळत नाही हो. अगो बाई, हो का? गुरुजी एक काम करा, तुम्ही ना यावर काहीतरी उपाय सांगा. म्हणजे शांती यज्ञ महायाग जे काही करायचं असेल ना ते करतील मधुराताई. तुम्ही सांगा. हो हो, आहे याच्यावर एक अत्यंत जालीम उपाय. कठीण आहे थोडा, करायला जमेल काय? जमेल गुरुजी, अगदी जमेल. माझ्या प्रीतमसाठी मी काहीही करायला तयार आहे. तुम्ही सांगा. मग हरकत नाही माऊली. लक्षात ठेवा, हा उपाय करायला घेतल्यापासून पुढचे 7 दिवस तुमचा मुलगा आणि सून एकमेकांचा चेहरा बघायचा नाही, एकमेकांच्या समोर यायचं नाही. नाहीतर काय? नाहीतर तुमचा सुद्धा घात होऊ शकतो. घडेल असा अनर्थ. हे जर विसरलात तर आयुष्यभर कराल खंत.